नमस्कार डाळिंब बागायतदार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। छाटणीनंतरच्या 1 ते 8 दिवसांच्या दरम्यान काय काम करावं डाळिंब बागेत त्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो। बागेला पाणी द्या, पण इतकंच द्या मुळी वापशात राहील इतकं, पाण्याची मुळी इतकं अजिबात देऊ नका की ते पाणी गच्च राहील। त्यानंतर मुळीला चांगले ॲक्टिवेशन करण्यासाठी आपण पाठीमागे जी स्लरी दिली होती, एकरी 5 ग्रॅम 6वे ग्रीन ह्युमिक 2 किलो, गूळ 1 किलो, डिकम्पोजर ती देण्याची आवश्यकता पुन्हा असेल तर द्या, अन्यथा आवश्यकता नाही। छाटणीच्या अगोदर ही स्लरी द्यायला पाहिजे, दिली नसेल तर आता द्या। ह्याच वेळी मात्र यश ग्रीनफल्ट 5 लिटर आणि सल्फ्युरिक ॲसिड एकरी 1 ते 2 लिटर द्या। सल्फ्युरिक ॲसिड त्यात मिसळताना अशी काळजी घ्या, जर ब्लॅक सॉईल असेल तर सल्फ्युरिक ॲसिडची आवश्यकता अजिबात नाही आहे। चुनखड कमी असेल तर आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडची आवश्यकता अजिबात नाही आहे। पण मध्यम जमीन आणि चुनखडयुक्त जमीन असेल तर एकरी किमान 2 लिटर सल्फ्युरिक ॲसिड आणि ग्रीनफल्ट 5 लिटर ड्रीपमधून जमिनीच्या छाटणीच्या 5व्या ते 6व्या दिवसांच्या दरम्यान ड्रीपमधून द्या। पाणी अत्यंत मर्यादित द्या। कुठल्याही परिस्थितीत नायट्रोजनची मात्रा त्या ड्रीपमधून जाणार नाही याची काळजी घ्या। ह्याच वेळी 7व्या ते 8व्या दिवसांच्या दरम्यान निमतेल अगदी 10,000 ppm असलं तर खूप चांगलं, 100 लिटर पाण्यासाठी 100 ml टाका। रोगर 100 लिटर पाण्यासाठी 100 ml टाका आणि असा एक स्प्रे घ्या। यानं काय होईल, थोड्याशा किडी कुठं असतील तर त्या बऱ्यापैकी चांगल्या कंट्रोल येतील, तुडतुडे असतील तर तेही कंट्रोल येतील। ह्याच वेळी मात्र जमिनीतून 13-40-13 जमिनीतून एकरी किमान 2 ते 3 किलो ड्रीपमधून देण्याचा प्रयत्न करा। नायट्रोजनची मात्रा अजिबात जमिनीतून देऊ नका। पाणी गरज असेल तर द्या, अन्यथा गरज नसेल तर पाणी द्यायची आवश्यकता अजिबात नाही। मुळी वापशात ठेवा। पाणी कंट्रोल करणं ह्या काळातलं खूप महत्त्वाचं आहे। पाण्याचा ताण देऊ नका, पाणी जास्तही देऊ नका। बागायतदार बंधूंनो, पुढं 9 ते 15 दिवसांच्या दरम्यान काय काम करावं हे विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।